जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिक स्थळांबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली आहे। या बैठकीत जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या निष्कासनाचा अंतिम अहवाल येत्या 5 मार्च पर्यंत दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हास्तरीय समितीच्या मंजुरीनंतर अनधिकृत 207 धार्मिक स्थळांचे निष्कासन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली आहे। धार्मिक स्थळांचं सर्वेक्षण करून ते नियमित करणं, स्थलांतरित करणं किंवा निष्कासन करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। त्यानुसार जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फत धार्मिक स्थळांबाबत कार्यवाही करण्यात येते। जिल्ह्यातील 14 तालुक्यात 2009 पूर्वीची एकूण 4141 धार्मिक स्थळे असून त्यापैकी 3953 धार्मिक स्थळे नियमित करण्यात येणार आहेत। तसेच स्थलांतरित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्थळांची संख्या 26 आहे। उर्वरित 2009 पूर्वीची 162 धार्मिक स्थळे हटवण्यात येणार आहेत। तसेच 2009 नंतरची धार्मिक स्थळे देखील हटवण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीदरम्यान देण्यात आली आहे। LSS न्यूज अहमदनगर।